बंद आपलं पाठ तुला काय मी डॉक्टर बाळ असं दिसेल हे अगदी तुझ्यासाठी म्हणजे तुझे कपडे डोळे केस नाजूक हात नाक माझं माझं तुझ्यासारखं नको ते डॉक्टर ठीक आहे माझं नाव का तू कधी स्वतःला आरशात बघत नाहीस का नाही हो माझं नाक नकतंय माझे गाल गोबरे आहेत माझे डोळे मिचमिचे आहेत अजून काही पण बाकी सगळं आणि तुझे काय सरप्राईज वेल आता पण तू माझ्यासाठी पहिल्यांदा मी तुझ्यासाठी ते माझे एअरप्लग्स कुठे ठेवले मी तुला आठवतोय का रे अच्छा आता मी मस्करी केली म्हणून तू पण का नक्की तू का तू जसंही गाणं गाशील ते ऐकायला आवडेल असं ते माहित नाही आता बघ जातात हॅलो जयंत, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसा आहेस तू? मी एकदम मजेत. टेलिगप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं पण स्वागत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा खूप छान बातमी तुम्ही प्रेक्षकांना दिली आहे. तर ही गुड न्यूज जेव्हापासून मिळालेली आहे, ट्रॅक खूप छान चाललाय, मला याबद्दल काय सांगशील? येस, जयंत जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांनी आतापर्यंत भरपूर प्रेम दिलेलं आहे. येस, आणि मे बी त्या प्रेमाचीच ही जादू आहे जी आता येणाऱ्या ट्रॅकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जान्हवी आणि जयंत दे आर प्रेग्नेंट. सो आता ते आई आणि बाबा होणार आहे येणाऱ्या स्टोरी लाईनमध्ये, आणि एक छोटासा बाळ येणार आहे आमच्या शोमध्ये. सो येस, वी आर एक्सायटेड. आणि त्याच सराउंडिंग्समध्ये आमचे सिक्वेन्सेस आता शूट होत आहेत. म्हणजे आता जर का तू बघितलं असेल की आत्ताच मला गुड न्यूज कळली आहे. सो जयंत खूप एक्सायटेड आहे की तो लहानपणापासून एकटा वाढलेला आहे, त्याने सगळं काही त्याच्या स्वतःच्या जीवावर केलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे त्याची फॅमिली नव्हती कधीच, पण त्याच्या आयुष्यात जान्हवी आली आणि आता त्याच्या स्वतःचं एक बाळ येणार आहे. ही गोष्ट त्याला म्हणजे विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. पण जयंत एक्सेप्ट करणार आहे की आम्हाला अजून तुझं नवं रूप कोणतं बघायला मिळणार आहे? काय सांगशील, थोडी हिंट? आय थिंक प्रेक्षकांनी ते एपिसोड्स बघितलेलेच आहेत की जिकडे लोकांना असं वाटलं की जयंतला खरंच आवडेल का बाळ आलेलं, की जान्हवी सोबत त्याचं जे अटेन्शन आहे ते पूर्णपणे डिवाइड होईल बाळांना. पण नंतर तो खुशही होतो, जे आय थिंक प्रेक्षकांनी आतापर्यंत बघितलंच आहे. आणि येस, त्याच्यासाठी ही जगातली सगळ्यात मोठी बातमी. म्हणजे जान्हवी सोबत प्रेम झालं तरीही त्याच्या स्वतःचं एक बाळ येणार आहे. ही म्हणजे ही ऑन क्लाउड 9.
नाईस. आणि हे प्रेम तर मिळतंय, पण आता ते मतांनुसार दाखवायचं आहे प्रेक्षकांना, कारण झी मराठी अवॉर्ड्स येत आहेत. त्यासाठी किती एक्सायटेड आहेस? नॉमिनेशन्स काय आहेत आणि प्रेक्षकांना काय सांगशील? येस, इनफॅक्ट प्रेक्षकांचं प्रेमच आहे या शोसाठी की पॉप्युलर चॉईस अवॉर्ड्समध्ये आय थिंक लोकप्रिय मालिका म्हणून लक्ष्मी निवासचं नामांकन झालं आहे. लोकप्रिय नायक नायिकामध्ये आमच्या सिरियलमधले सगळ्या ॲक्टर्सची नॉमिनेशन झालेले आहेत. माझं आणि जान्हवीचं लोकप्रिय जोडीसाठी नामांकन झालेलं आहे. सो मी हेच म्हणेन की आतापर्यंत जे लोकांचं जे प्रेम मिळत आहे, म्हणजे मी लिटरली सोशल मीडियावर जे कॉमेंट्सही वाचतो, भलेही त्या हेट्रेड असेल माझ्या कॅरेक्टरच्या साठी किंवा जयंत जान्हवीच्या लव्ह स्टोरीसाठी खूप प्रेम असेल, पण इन अ वे मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की सगळे लोक उत्साहाने त्या गोष्टीला रिॲक्ट करत आहेत. जे काही घडतंय शोमध्ये त्या गोष्टीला उत्साहाने ते लोक रिॲक्ट करून कॉमेंट्स करत आहेत. दे आर टेकिंग एफर्ट्स. तर ती म्हणजे एक ट्रॅक्शन आहे ह्या गोष्टीचा. मला खूप आनंद आहे की लोक खरंच हा शो छान प्रकारे पाहत आहेत. आणि आता मी हेच म्हणेन की जे प्रेम आतापर्यंत दिलंय ते आता फक्त मतांमध्येही तुम्ही कन्वर्ट करा. Zee5 वर जाऊन वोटिंग करा. आमच्या जे नामांकनं आमची झालेली आहेत लक्ष्मी निवाससाठी, तर जयंत जान्हवीच्या जोडीसाठी पण तुम्ही भरपूर प्रेम दाखवा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये तुम्ही शेअर करा, सो दॅट आम्हाला जिंकून द्या. हेच म्हणायचं. नक्कीच. आणि ट्रॅक खरंच खूप छान चाललाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या अवॉर्डसाठी सुद्धा. थँक्यू. ऍक्च्युली काय होतं, तो असे वेळेमध्ये गेले की काहीतरी सरप्राईज आहे. काहीतरी आहे सरप्राईज. मग आता फक्त काय करायचं? मिळालं ना? हिरो म्हणजे बाबा आणि मुलाला पण अरे क्या बात है.